नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका, सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत। मित्रांनो, अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी अंतर्गत भरतीची जाहिरात निघालेली आहे आणि 30/4/2025 पासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आणि याची शेवटची तारीख आहे 20/5/2025। मित्रांनो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत स्मार्ट अंगणवाडी या संकल्पनेचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए. केवळ तांत्रिक साधनांचा वापर, बी. अंगणवाडी केंद्रांची डिजिटल आणि संरचनात्मक सुधारणा, सी. मोबाईल फोन वाटप, डी. नवीन अंगणवाडी सेविका भरती। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अंगणवाडी केंद्रांची डिजिटल आणि संरचनात्मक सुधारणा। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 2। ICDS योजनेत बालकांचे वाढीचे मूल्यांकन कोणत्या 4 निर्देशांकावर आधारित असते? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए. वजन, उंची, वय, रक्तदाब, बी. वजन, वय, उंची, MUAC, सी. MUAC, तापमान, रक्तदाब, वजन, डी. वजन, BMI, वय, रक्तगट। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. वय, वजन, उंची, MUAC। ICDS योजनेत बालकांचे वाढीचे मूल्यांकन वय, वजन, उंची, MUAC या 4 निर्देशांकावर आधारित असते। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3। खालीलपैकी कोणती योजना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य यांची संयुक्त जबाबदारी मानली जाते? ऑप्शन आहे ए. PMMVY, बी. ICDS, सी. उज्ज्वला, डी. RBSK। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. ICDS। ICDS ही योजना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य यांची संयुक्त जबाबदारी मानली जाते। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4। ICDS कार्यक्रमांतर्गत ग्रोथ मॉनिटरिंग दरम्यान खालीलपैकी कोणते साधन वापरले जाते? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए. BMI चार्ट, बी. टेथास्कोप, सी. WHO WHO ग्रोथ चार्ट, डी. थर्मामीटर। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. WHO WHO ग्रोथ चार्ट। ICDS कार्यक्रमांतर्गत ग्रोथ मॉनिटरिंग दरम्यान खालीलपैकी WHO ग्रोथ चार्ट हे साधन वापरले जाते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 5। खालीलपैकी कोणता कायदा मुलींच्या हक्कासाठी लागू करण्यात आला आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत। ए. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006, बी. संरक्षण कायदा 2012, सी. बालश्रम कायदा 1986, डी. आंतरजातीय विवाह कायदा। तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006। खालीलपैकी बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 हा मुलींच्या हक्कासाठी लागू करण्यात आला आहे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 6। अंगणवाडीतील 3 ते 6 वयोगटातील मुलांचे प्री स्कूल एज्युकेशन कोणत्या निकषांवर आधारित असते? ऑप्शन आहे ए. शिक्षिकेच्या ज्ञानावर, बी. NCERT द्वारे दिलेले ECCE मॉड्यूल, सी. सेविकेच्या अनुभवावर,
डी. प्राथमिक शाळेतील अभ्यासक्रमावर. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. NCERTद्वारे दिलेले ECCE मॉड्यूल. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 7. पोषण ट्रॅकरमध्ये माहिती प्रविष्ट करताना कोणती गोष्ट बंधनकारक आहे? खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए. बाळाचा फोटो. बी. आईचे नाव इंग्रजीत. सी. आधार क्रमांक. डी. फक्त वय. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. आधार क्रमांक. पोषण ट्रॅकरमध्ये माहिती प्रविष्ट करताना आधार क्रमांक ही गोष्ट बंधनकारक आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 8. मित्रांनो, जर तुम्हाला प्रश्नाचे उत्तर येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. अंगणवाडीत सिव्हिअर अंडरवेट बालक कोणता मानला जातो? ऑप्शन आहे ए. वजन सरासरीपेक्षा 1 HD खाली. बी. वजन सरासरीपेक्षा 2 HD खाली. सी. वजन सरासरीपेक्षा 3 HD खाली. डी. MUAC 13 सेंटीमीटरपेक्षा कमी. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. वजन सरासरीपेक्षा 3 HD खाली. अंगणवाडीत सिव्हिअर अंडरवेट बालक वजन सरासरीपेक्षा 3 HD खाली असलेला मानला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. अंगणवाडी केंद्राच्या प्रभावी कार्यान्वयासाठी VHSNC म्हणजे काय? तर खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए. व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशियल कमिटी. बी. व्हर्च्युअल हेल्थ सपोर्ट न्यूट्रिशन सेंटर. सी. व्हॅक्सिनेशन हेल्प अँड सेफ्टी नेटवर्क कमिटी. डी. व्हिलेज हायजीन्स सर्वे नॅशनल कमिटी. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. व्हिलेज हेल्थ सॅनिटेशन अँड न्यूट्रिशियल कमिटी. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 10. ICDSमध्ये THR या संज्ञेचा अर्थ काय होतो? ऑप्शन आहे ए. थर्मल हेल्थ रिकॉर्ड. बी. टेक होम राशन. सी. टेम्परेचर अँड हेल्थ रिपोर्ट. डी. टोटल हेल्थ रेटिओ. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. टेक होम राशन. ICDSमध्ये THR या संज्ञेचा अर्थ आहे टेक होम राशन. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11. अंगणवाडी सेविकेला मासिक अहवाल कोणाकडे सादर करावा लागतो? ऑप्शन आहे ए. पोलीस निरीक्षक. बी. आरोग्य निरीक्षक. सी. महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका. डी. सरपंच. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका. अंगणवाडी सेविकेला मासिक अहवाल महिला व बालकल्याण पर्यवेक्षिका यांच्याकडे सादर करावा लागतो. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये वापरले जाणारे WHO चार्ट कोणत्या रंगाच्या पट्ट्यांमध्ये विभागलेले असतात? ऑप्शन आहे ए. पिवळा, हिरवा, लाल. बी. गुलाबी, निळा, पांढरा. सी. हिरवा, पिवळा, नारंगी, लाल. डी. केवळ लाल व हिरवा. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. हिरवा, पिवळा, नारंगी व लाल. ग्रोथ मॉनिटरिंगमध्ये वापरले जाणारे WHO चार्ट हिरवा, पिवळा, नारंगी, लाल या पट्ट्यांमध्ये विभागलेले असतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. अंगणवाडी सेविकेने बालकाच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे ते कशावरून करतात? ऑप्शन आहे ए. जनगणनेच्या डेटावर. बी. जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड. सी. वडिलांच्या म्हणण्यानुसार. डी. शिक्षकाच्या अंदाजावरून. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. जन्म प्रमाणपत्र व आधार कार्ड. अंगणवाडी सेविकेने बालकाच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे हे जन्म प्रमाणपत्र
व आधार कार्ड यावरून करतात. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अंगणवाडी सेविकेची नियुक्ती कोणत्या पातळीवर होते? खाली ऑप्शन दिलेले आहेत. ए. तालुका स्तर, बी. जिल्हा परिषद, सी. गाव पातळीवर, डी. आयुक्त कार्यालय. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गाव पातळीवर. अंगणवाडी सेविकेची नियुक्ती गाव पातळीवर होते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 15. साक्षरताची व्याख्या कोणत्या वयाच्या गटासाठी दिली जाते? ऑप्शन आहे. ए. 5 वर्षापेक्षा कमी, बी. 7 वर्षापेक्षा जास्त, सी. 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त, डी. 18 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त. साक्षरताची व्याख्या 15 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या गटासाठी दिली जाते. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 16. भारतात नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन NHRCची स्थापना कधी झाली? खाली ऑप्शन आहे. ए. 1993, बी. 1995, सी. 1990, डी. 2000. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. 1993. भारतात नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन NHRCची स्थापना 1993 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. राष्ट्रीय आपत्कालीन संकट पोर्टल NDRF कधी सुरू झाले? ऑप्शन आहे. ए. 2002, बी. 2005, सी. 2007, डी. 2010. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2005. राष्ट्रीय आपत्कालीन संकट पोर्टल NDRF 2005 या वर्षी सुरू झाले. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. किसान क्रेडिट कार्ड KCC योजना कशासाठी सुरू केली गेली? ऑप्शन आहे. ए. शहरी गरिबांना कर्ज दिले जाणे, बी. शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे, सी. शहरी उद्योगधंद्यांना कर्ज दिले जाणे, डी. शालेय शिक्षणासाठी कर्ज. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे. किसान क्रेडिट कार्ड KCC योजना शेतकऱ्यांना कृषी कर्ज दिले जाणे या उद्देशासाठी सुरू केली गेली. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीची स्थापना कधी झाली? ऑप्शन आहे. ए. 1950, बी. 1957, सी. 1961, डी. 1990. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 1961. पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस मिनिस्ट्रीची स्थापना 1961 या वर्षी झाली. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 20. आदिवासींना स्वावलंबी बनविणे यासाठी कोणती योजना आहे? ऑप्शन आहे. ए. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, बी. आदिवासी विकास योजना, सी. स्किल डेव्हलपमेंट योजना, डी. उज्ज्वला योजना. तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आदिवासी विकास योजना. आदिवासींना स्वावलंबी बनविणे यासाठी आदिवासी विकास योजना आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील.